भविष्याची कुठे ना कुठेतरी सुरुवात होतेच। अशाच एका भविष्याची सुरुवात होत आहे आता जिओ BP बरोबर, जिथं तुम्हाला मिळेल 4.3% पर्यंत जादा मायलेज देणारे डिझेल, तेही मार्केट रेटमध्ये। चला तर मग आजच भेट द्या मन मंदिर पेट्रोलियम, कराड रोड, विटा। सोने व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शिव एंटरप्राइजेस घेऊन येत आहे फेक डिटेक्टर मशीन। या मशीनद्वारे सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता समजेल, एकदम ॲक्युरेट। रिटेल ज्वेलरी शॉप, बँक, पतसंस्था, गोल्ड फायनान्स यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त, तसेच बेस्ट ॲक्युरेसी, झिरो मेंटेनन्स, वापरण्यास एकदम सोपे आणि साईजही एकदम छोटी। या मशीनच्या वापरामुळे बाजारातील डुप्लिकेट किंवा बंधेल सोन्याच्या दागिन्यांपासून होणारी फसवणूक सहज टाळता येते। चला तर मग व्यवसाय करताना डुप्लिकेट सोन्याच्या दागिन्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शिव एंटरप्राइजेसचे फेक डिटेक्टर मशीन आजच खरेदी करा। मशीन खरेदीसाठी संपर्क शिव एंटरप्राइजेस, वेद ज्वेलर्स, पोलीस स्टेशन समोर, विटा, जिल्हा सांगली। संपर्क 88 30 64 17 17। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मदन भाऊ हयात असताना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाऊंना पराभूत करून विशाल पाटील यांनी त्यांना गद्दार असे संबोधले होते। सदरच्या बातमीचे व्हिडिओ 2 दिवसापासून मीडियामध्ये व्हायरल होत आहेत। त्यामुळे भाऊंच्या कार्यकर्त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि मदन भाऊंच्या गटाची खतखत बाहेर पडली। तसेच मदन भाऊंना या नात्या कारणाने त्रास देणे, त्यांना शेवटपर्यंत विरोधक मानणे आणि प्रत्येक निवडणुकीत भाऊंच्या गटाच्या कार्यकर्त्यांना कसे पाडता येईल हीच भूमिका आजवर विशाल पाटलांची राहिली। भाऊंच्या शेवटच्या कालावधीत देखील विशाल पाटील यांनी त्यांना त्रास दिला होता आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या स्मारकाला वसंतदादांच्या स्मारकाजवळ जागा देण्यास उघड विरोधही केला होता। त्यानंतर देखील वेळोवेळी भाऊंच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याची संधी विशाल पाटील यांनी सोडली नाही आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर भाऊंच्या कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांना मदत करू नये असा दबाव जयश्रीताई पाटील यांच्यावर आणून विशाल पाटील यांच्यापासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली आहे। याची चर्चा सांगलीत दिवसभर सुरू आहे। त्यामुळे विशाल पाटील यांना ही निवडणूक अवघड जाणार अशी चर्चाही होत आहे। तर इकडे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीमध्ये माजी मंत्री जयंत पाटील आणि संजय काका पाटील गटाची सत्ता आली आहे। पतंगराव कदमांच्या पॅनलचा धुव्वा उडवला। जयंत पाटील यांच्या शेतकरी सहकारी पॅनलचे 15 तर पतंगराव कदमांच्या रयत परिवर्तन पॅनलचे 6 उमेदवार निवडून आले। त्या निवडणुकीत माजी मंत्री मदन पाटील पराभूत झालेत। काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी मदन पाटलांचा पराभव केला। निश्चितच भाऊ भाऊ हा वाद 2 मिनिटं बाजूला ठेवला तर ही लढाई ही काँग्रेसच्या सच्च्या इमानदार कार्यकर्त्याची विरुद्ध बंडखोर आणि गद्दार कार्यकर्त्याची अशी समजली तर चुकीच ठरणार नाही। ही लढाई रयताची विरुद्ध नेत्याची अशी झाली तरी खोडी ठरणार नाही। म्हणूनच नियम असाच आहे की रयतच जिंकणार आणि इथं रयताचा विजय झालाय।